शेअर करणार. ओके विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी वेलकम टू ऑल ऑफ यू. आपण गेल्या तासिकेला ज्या कन्सेप्टला आपण सुरुवात केली होती त्याला आपण आज एंड करणार आहोत. काल शेवटचं 5वं गणित एक अतिशय महत्वाचं पाहिलं, ज्यामध्ये कोइफिशियंट हे इरॅशनल टाईपचे होते. अगदी त्याच पद्धतीचं 8व्या क्रमांकाचं गणित आहे. बऱ्याच मुलांना या 8व्या गणितामध्ये खूप कन्फ्युजन असतं, तर ते कन्फ्युजन ठेवू नका. आणि काय आहे ते गणित आता आपण या ठिकाणी घेऊयात. यातलं क्वेश्चन नंबर 8 ना आजच्या तासिकेला आपण स्टार्ट करत आहोत. सगळ्यांनी आपापल्या बुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 8, 8th एक्झाम्पल, ज्याला आपण म्हणूया एक्झाम्पल नंबर 8. 3x² minus 2√6x plus 2. Again we are having somewhat different kind of example. बरेच विद्यार्थी या √6 मुळे थोडासा गोंधळून जाताना दिसत आहेत, तर तसं करण्याची काही गरज नाही. हे अगदी आपल्या फॅमिलियर एक्झाम्पल प्रमाणे हे एक्झाम्पल असणार आहे. त्याला आपण आपल्या रुटीन पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ गिवन इक्वेशन. फर्स्ट ऑफ ऑल given equation, and the given equation is 3x² minus 2√6x plus 2. this is equal to 0. आपल्या ठरलेल्या पद्धतीचा जर आपण विचार केला तर आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. कुणाचे? 3 आणि 2 याच्या प्रोडक्ट पासून तयार होणाऱ्या अंकाची, म्हणजे 3 2 जा 6 चे फॅक्टर्स असे पाडायचे आपल्याला की जेणेकरून ऍडिशन ही मिडल टर्म यायला पाहिजे. म्हणजे किती यायला पाहिजे? -2√6 ही यायला पाहिजे. गुणाकार 6 आणि त्यांचा प्रॉडक्ट, गुणाकार 6 आणि त्यांची ऍडिशन -2√6 यायला पाहिजे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जर √6 इंटू √6 समजा केलं तर गुणाकार हा 6 होणार आहे, पण याची ऍडिशन ही -2 कधी शक्य आहे? -2√6 कधी शक्य आहे? ज्यावेळेस मी दोघांनाही मायनस सिम्बॉल लावेल. दोन्ही मायनस असल्यामुळं त्यांची बेरीज करावी लागेल आपल्याला. -1 टाइम्स √6 -1 टाइम्स √6 म्हणजे -2 टाइम्स √6 हे होईल. ठीक आहे. फॅक्टर्स व्यवस्थित समजावून घ्या. आता या फॅक्टरच्या साह्यानं आपल्याला या मिडल टर्मला स्प्लिट करायचं, जसं आपण या अगोदरच्या कालच्या गणितामध्ये करत आलेलो आहे. सो 3x² रिमेन्स ॲज इट इज. मिडल टर्मला या दोघांच्या साह्याने आपण स्प्लिट करूया. -√6x अगेन -√6x आणि लास्ट टर्म +2 विल बी रिमेन्स ॲज इट इज. या मिडल टर्मला आपण स्प्लिट केलं या पद्धतीने. ठीक आहे. आता दोन ग्रुप करून कॉमन घेण्या अगोदर आपण याला आणखी एका स्टेप मध्ये मी मांडतोय. बघा कसं ते. दिस 3 कॅन बी रिटन ॲज, या 3 ला मी असं लिहिलं तर चालू शकेल. √3 इंटू √3 चालू शकेल की नाही? √3 इंटू √3 होणार आहे 3. हा x² रिमेन्स ॲज इट इज मायनस. आता या √6 ला मी असं लिहिलं तर चालू शकतं का? बघा, √3 मल्टिप्लाइड बाय √2. √3 इंटू √2 मिळेल काय आपल्याला? √6. याला गुणाकारामध्ये असणारा x जशाच तसा राहील. ठीक आहे. आता परत या √6 ला आत्ताच्या प्रमाणेच मी लिहिणार -√3 इंटू √2x. फक्त स्प्लिट केलं मी याला या पद्धतीने. आणि सगळ्यात शेवटची टर्म 2, या 2 ला लिहू शकतो मी √2 इंटू √2. दिस इज इक्वल टू 0. सगळ्यांना इरॅशनल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलंय आपण. आणि हे केल्यामुळं आपल्याला फॅक्टर्स पाडणं अतिशय सोपी जाणार आहेत. कसं? आता मी या पहिल्या दोघांमधून आणि शेवटच्या दोघांमधून कॉमन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आता पहिल्या दोघांचा मी जर विचार केला तर पहिल्या दोघांमध्ये बघा, इथे √3 आणि इथे √3 कॉमन आहे, जो आपल्याला घेता येऊ शकतो. आणि या x² पैकी x आणि इथला x आपल्याला कॉमन घेता येईल. म्हणजे कॉमन निघणारी टर्म असणार आहे √3x. आता शिल्लक काय राहिलं बघा, जे सर्कल केले त्यांना सोडून देऊयात. म्हणजे इथं काय शिल्लक राहिलं?
स्क्वेअर पैकी एक एक शिल्लक राहणार मायनस √2. ठीक आहे. आता पलीकडे काय काय कॉमन इथे सर्कल मी करतो आहे, फार सिंपल आहे. हा √2 आणि इथे √2 दोघींकडे कॉमन आहे आणि म्हणून त्याला आपल्याला फक्त कॉमन घेता येऊ शकतं. मायनस √2 जर मी कॉमन घेतला तर आता ब्रॅकेट सर्कलच्या बाहेर असणारे आपण एकत्रित करूया. √3x हा मायनस कॉमन काढल्यामुळं ही निगेटिव्ह होईल, मायनस √2. दिस इज इक्वल टू 0. नाव आता हे फार सोपं झालं आपल्यासाठी. कशामुळं? कारण आता कॉमन ब्रॅकेट आपल्याला मिळतो आहे आणि म्हणून कॉमन ब्रॅकेट ऐवजी आपल्याला एकदाच लिहायचं आहे त्याला √3x मायनस √2 आणि दुसऱ्या कंसामध्ये अनकॉमन टर्म्स √3x मायनस √2. दिस इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट सारखे आलेले दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी. हरकत नाहीये. दिस इम्प्लाइज दॅट √3x मायनस √2 दिस इज इक्वल टू 0. और आता इथं रिपीट होणार आहेत रूट्स, लक्षात घ्या कसं ते कळेल तुम्हाला. √3x मायनस √2 दिस इज इक्वल टू 0. याचाच अर्थ असा होतो की √3x इक्वल टू हा -2 तिकडे गेला तर होणार आहे +2 आणि इथे देखील तेच होणार. √3x इज इक्वल टू हा मायनस तिकडे गेला तर होणार आहे +√2 आणि म्हणून फायनल आपल्याला मिळतंय x इक्वल टू √2 अपॉन √3 आणि इकडे देखील मिळणार आहे x इक्वल टू √2 अपॉन √3. दोन्ही रूट्स सेम आलेत. लक्षात आलं? बघा तुम्हाला कदाचित पहिला तास आपला आठवत असेल, आपण पहिल्या तासामध्ये एक रिमार्क लिहिली होती की क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज ऍट द मोस्ट 2 रूट्स. 2 रूट्स असतात क्वाड्रेटिक इक्वेशनला. आपण हे अगोदर तिथे मेन्शन केलं होतं. आतापर्यंतच्या कालच्या 5 गणितामध्ये आपल्याला असं आढळलं की 2 डिफरंट रूट्स आपल्याला मिळालेत. पण आता हे पर्टिक्युलर एक्झाम्पल असं आहे की ज्यामध्ये 2 रूट्स नाहीत, तर 2 रूट आहेत पण ते रिपीट झालेत, सारखेच आहेत ते. म्हणजे याला एक देखील रूट असू शकतं, हे देखील यावरून सिद्ध होत आहे. ठीक. आता ज्यांच्या कोणाचं राहिला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे 8व्या एक्झाम्पलचा, होतो या उत्तराचं पहिलं पेज. त्यानंतर हे पुढचं पेज ज्यांचं राहिलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. नाउ आफ्टर दॅट आपण क्वेश्चन नंबर 9 जो आहे तो तुम्हाला होमवर्क साठी देतोय. अतिशय सोपा आहे तो, तुम्ही सहज सोडू शकता. HW 9th example and which is like this. 2m in a bracket m minus 24 and which is equal to 50. याला एकदा क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये फॉर्म करा, कन्वर्ट करा आणि मग त्यानंतर रूट्स तुम्ही काढणार आहात. चालेल. आता यानंतरच्या सेक्शन मध्ये आपल्याला 10व आणि 11व असे 2 एक्झाम्पल्स आपण घेऊन फॅक्टरायझेशन मेथड इथं पूर्ण करणार आहोत. आता 10व आणि 11व 2 वेगवेगळ्या कॅटेगरीचे एक्झाम्पल्स आहेत. कोणत्या कॅटेगरीज ते आपण बघूया. 10th एक्झाम्पल मी या ठिकाणी तुमच्या समोर लिहितो आहे. 25m² इक्वल टू 9. 25m² इक्वल टू 9. ठीक आहे. सो आय विल राईट गिवन एक्झाम्पल इन आन्सर. गिवन 25m² दिस इज इक्वल टू 9. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 9 ला मी इकडच्या साईडला कन्वर्ट करतोय. म्हणजे काय होईल बघा, 25m² मायनस 9 दिस इज इक्वल टू 0. आता आपण जर आपल्या स्टँडर्ड फॉर्मचा जर विचार केला, कोणतं स्टँडर्ड फॉर्म आहे आपलं, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. याचा जर विचार केला मी, तर स्क्वेअर टर्म आपल्याकडे आहे आणि कॉन्स्टंट आपल्याकडे आहे. मिडल टर्म या ठिकाणी मिसिंग आहे. कोणती टर्म मिसिंग आहे? मिडल टर्म. मग मिडल टर्म मिसिंग असेल तर एक्झाम्पल कसं सोडवायचंय ते आपण या एक्झाम्पल मधून समजावून घेणार आहोत. ठीक आहे. आता जेव्हा जेव्हा असं एक्झाम्पल तुमच्या समोर येईल तेव्हा तेव्हा ज्यामध्ये मिडल टर्म मिसिंग असेल तेव्हा तेव्हा आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की ह्या दोन्ही टर्म्सला a² मायनस b² या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कारण याच्यासाठी आपल्याकडे एक्सपान्शन आहे. काय एक्सपान्शन आहे बरं a² मायनस b² साठी? एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी होईल
आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये होणार आहे ए मायनस बी. ए स्क्वेअर बी आणि ए मायनस बी ही या ठिकाणी होणार आहे. ए स्क्वेअर बी आणि ए मायनस बी या ठिकाणी होईल. म्हणजे याचं एक्सपान्शन आपल्याला वापरता येऊ शकतं. पण त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल या ठिकाणी बघा. 25m स्क्वेअर कॅन बी रिटर्न ॲज 5m आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येऊ शकतं, कारण मी एकत्रित केलं. आणि मायनस 9 ला कसं लिहिता येईल, 3 चा स्क्वेअर इक्वल टू 0. आता हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या नेचरमध्ये कन्वर्ट झालं एक्झाम्पल. आता हे कन्वर्ट जर होत असेल तर आपल्याला या फॉर्म्युल्याचा तो उपयोग करायचा आहे. एका ब्रॅकेटमध्ये ऍडिशन, एका ब्रॅकेटमध्ये सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय होणार, 5m प्लस 3 एका ब्रॅकेटमध्ये आणि 5m मायनस 3 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इक्वल टू 0. आता याला आपण फॅक्टर्स म्हणतोय. जेव्हा फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करायचं आपल्याला या स्टेपवर यावंच लागेल आणि म्हणून आपल्याला या पद्धतीने करावं लागेल. यापुढे फार सिंपल आहे. दिस इम्प्लाइज दॅट 5m plus 3 this is equal to 0 or 5m minus 3 this is equal to 0. म्हणजे याचा अर्थ होणार आहे m इक्वल टू हा 3 तिकडे गेला तर होणार आहे -3 आणि 5 छेदामध्ये येणार. m इक्वल टू -3 तिकडे गेला तर होणार आहे +3 divided by 5. So these are the two roots of this equation. एक्झाम्पल कोणत्या नेचरचं होतं की ज्यामध्ये मिडल टर्म ही मिसिंग असणार आहे. त्या टाइप मध्ये आपल्याला सोडवताना एक्झाम्पलला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या नेचर मध्ये कन्वर्ट करायचं. व्यवस्थित लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. या एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. त्यानंतर यातलं फायनल या फॅक्टरायझेशन मेथड मधलं जे घेणं गरजेचं आहे ते आहे 11th एक्झाम्पल. Again, this is again a different kind of example. 7m square equal to 21m. 7m square equal to 21m. So we will write the given example in answer. Given equation. 7m square equal to 21m. आपण या 21m ला इकडच्या साईडला ट्रान्सफर करूया. सो दॅट विल गिव्स अस 7m square minus 21m. This is equal to 0. Again, we are going to compare this example with our standard form, which is ax square plus bx plus c. यासोबत जर मी कंपॅरिझन करत असेल तर या ठिकाणी स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे. कोणती टर्म मिसिंग आहे या ठिकाणी, कॉन्स्टंट मिसिंग आहे. पहिल्या याच्यामध्ये मिडल टर्म मिसिंग होती, इथे कॉन्स्टंट टर्म लास्ट टर्म मिसिंग आहे. मग एक्झाम्पल कसं सोडवायचं ते आपण या ठिकाणी बघूया. आता या दोघांचा जर मी विचार केला तर या दोघांमधून आपण सहज 7 आणि m हे कॉमन घेऊ शकतो, कारण 21 ला 7 ने भाग जातो आणि m दोघांकडे आहे. 7m जर कॉमन घेतला आपण तर हा 7 बाहेर निघला, m स्क्वेअर पैकी m निघला, m शिल्लक राहील मायनस 21 मधून 7 जर कॉमन घेतले आपण तर 21/7 3 शिल्लक राहतील. दिस इज इक्वल टू 0. नाउ दिस इज व्हेरी सिंपल. नाउ याचा अर्थ काय होतो की हे 7m तरी 0 असला पाहिजे. दिस इम्प्लाइज दॅट 7m इक्वल टू 0 और राहिलेलं ब्रॅकेट m-3 हे तरी 0 असलं पाहिजे. आणि म्हणून m इक्वल टू 0/7. 0/7 म्हणजेच किती येणार 0 और m इक्वल टू -3 तिकडे गेला तर होणार आहे +3. So these are the two roots of this equation which having the last term to be 0. आणखी काय रिमार्क आपल्याला लक्षात येऊ शकते की जेव्हा जेव्हा कॉन्स्टंट टर्म ही 0 असेल, कॉन्स्टंट टर्म मिसिंग असेल, तेव्हा एक फॅक्टर, एक रूट हे 0 असलाच पाहिजे. एक फॅक्टर काय असला पाहिजे, 0 असलाच पाहिजे. ठीक आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट द फॅक्टरायझेशन मेथड. आपण आतापर्यंत फॅक्टरायझेशन मेथडवर हे एवढे एक्झाम्पल्स पाहिलेत. एकत्रित स्क्रीनशॉट तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला ते सोयीचं जाईल अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून. ठीक, एकत्रित सगळे एक्झाम्पल्स ऍट अ ग्लान्स ज्याला आपण म्हणूया, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे. यानंतर आपण आता पुढे मूव्ह करत आहोत.
आपण प्रकरणाची सुरुवात किंवा सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस आपण 3 मेथड्स उल्लेख केला होता. फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. त्यातली कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ही कमी करण्यात आलेली आहे, वगळण्यात आलेली आहे. आता आपण या ठिकाणी तिसरी मेथड, फॉर्म्युला मेथड ज्याला आपण म्हणूया, ती स्टार्ट करत आहोत. सगळ्यांनी हेडिंग टाकायची, फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल की एक मेथड फॅक्टरायझेशन आहे, तर मग आणखी मेथडची गरज काय आहे सोडवण्याची, असा प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी असे बरेच एक्झाम्पल आहे की ज्याचे फॅक्टर्स आपण पाडू शकत नाही. उदाहरणार्थ मी या ठिकाणी एक एक्झाम्पल लिहितो बघा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 7 इक्वल टू 0. मी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा मी जर विचार केला तर या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्या फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करायला गेलो तर मला फॅक्टर 7चे पाडायचे अशा पद्धतीनं की ऍडिशन ही मिडल टर्म आली पाहिजे, म्हणजे किती यायला पाहिजे 1. बघा बरं, आपल्याकडे अशा कोणत्या संख्या आहे का की ज्यांचा गुणाकार 7 होतो आणि बेरीज 1 होईल? अशा कोणत्या संख्या आहेत का की ज्यांचा गुणाकार 7 होईल आणि बेरीज 1 येईल? तर याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. आपण मिळवू शकत नाही अशा अंक की ज्यांचा गुणाकार 7 आहे. म्हणजे असे बरेच क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की ज्याचे फॅक्टर्स आपण पाडू शकत नाही. मग फॅक्टर जर पाडू शकत नसेल तर आपल्याला त्याचं फॅक्टर जर पाडू शकलो नाही तर आपल्याला त्याला सॉल्व्ह तर करावं लागेल. आणि म्हणून त्यासाठी ज्याचे फॅक्टर पडतात आणि ज्याचे फॅक्टर पडत नाही अशा सगळ्यांचे उत्तर काढण्यासाठी आपण एक कॉमन मेथड या ठिकाणी बघूया, ज्याला आपण फॉर्म्युला मेथड म्हणणार आहोत. ठीक आहे. सो फॉर्म्युला मेथड काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय तो एकदा आपण इथं मेन्शन करून घेऊया. ठीक. सो सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. सो द रूट्स ऑफ quadratic equation ax square plus bx plus c equal to 0 are given by या ठिकाणी मी फॉर्म्युला मेन्शन करणार आहे जो अत्यंत महत्वाचा असणार आहे. तो आपण या ठिकाणी मेन्शन करत आहोत. आर गिवन बाय, फॉर्म्युला व्हेरिएबलच्या किमतीसाठी असला पाहिजे x इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी. फॉर्म्युला जरी थोडा लेंदी, थोडा किचकट वाटत असला तरी सरावान तो सोपं होणार आहे. रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ऑफ a 2a. या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे काढता येऊ शकतात. अत्यंत महत्वाचा हा सेक्शन असणार आहे. फॉर्म्युला मेथड x इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ठीक आहे. नाउ आफ्टर दॅट हा फॉर्म्युला सगळ्यांनी लिहून घ्या आणि ते स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. नाउ वी मूव फर्दर इन ऑल. लिहून घ्यायचा आहे फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्यावर बेस्ड आपल्याला प्रॅक्टिस सेट घ्यायचा आहे पुढचा. सगळ्यांनी हेडिंग टाकायची, प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 2.2. प्रॅक्टिस सेट 2.2. ठीक आहे. सो त्यातलं पहिलं एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम दॅट, एक्झाम्पल नंबर फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी. शॉर्टकट मध्ये प्रश्न लिहितोय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए कॉमा बी कॉमा सी. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एबीसी. एबीसी ची व्हॅल्यू काढायची आहे. इन दिस सेक्शन एबीसी ची व्हॅल्यू आपण अगोदर बऱ्याच वेळेस काढलेलं आहे, फक्त रिव्हिजन म्हणून आपण याला घेऊया. पहिला एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 विच इज इक्वल टू 0.
आता या ठिकाणी दिलेलं एक्झाम्पल आपण जर विचार केला तर हे ऑलरेडी आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. गिवन इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0 आहे का बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये. स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट टर्म है ना. सो फॉर दॅट compare it with कोणासोबत तुलना करूया आपण. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 याच्यासोबत जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला एबीसी चे व्हॅल्यूज या ठिकाणी मिळणार आहे. सहज तुम्ही तुमच्या वहीमध्ये मेन्शन करू शकता, नोट करू शकता. करा बरं नोट सगळ्यांनी. कम्पेअर इट विथ अवर स्टँडर्ड फॉर्म. सो ए ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 असला पाहिजे. बी ची व्हॅल्यू म्हणजेच एक्स मिडल टर्मचा कोएफिशियंट सिम्बॉल सह घ्यायचा -7 आणि सी तो आहे कॉन्स्टंट विच इज 5. सिंपल आहे, काही अडचण याच्यामध्ये नाही, व्हेरी सिंपल. चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या. दुसऱ्या एक्झाम्पल कडे आता यानंतर जात आहोत. ज्यांचं राहिलं असेल त्यांना ग्रुपवर देखील हा पोर्शन शेअर होईल, टेन्शन घेऊ नका. नंबर 2 2m स्क्वेअर इक्वल टू 5m मायनस 5. एबीसी ची व्हॅल्यू काढायची आहे. वी स्टार्ट विथ गिवन what we have given that 2m square equal to 5m minus 5. इकडच्या साईडला ट्रान्सफर करूया. 2m स्क्वेअर मायनस 5m आणि हा -5 इकडे आला तर होणार आहे +5 इक्वल टू 0. आता हे आपल्या स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट. कंपेअर इट विथ ax square plus bx plus c equal to 0. We are having a equal to a ची किंमत किती असणार आहे 2, b ची किंमत असणार आहे मिडल टर्म म्हणजे किती -5 आणि c ची व्हॅल्यू असणार आहे कॉन्स्टंट विच इज +5. a, b आणि c. अतिशय सिंपल हे एक्झाम्पल आहे एबीसी चे व्हॅल्यूज काढणं या दृष्टिकोनातून. ठीक आहे. आता हे झालं पहिला क्वेश्चन आपल्या या फॉर्म्युला मेथडवर आधारित. आता आपण यातल्या क्वेश्चन नंबर 2 कडे यानंतर जात आहोत. क्वेश्चन नंबर 2 काय सांगतोय बघा. आता सोल्युशन काढायचंय. सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड. सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड. सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड ना ऍक्च्युअल सोल्युशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. सो त्यातलं पहिलं हे एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0. अतिशय सोपं हे एक्झाम्पल आहे, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. एक एक्झाम्पल जर कळालं तर तुम्ही त्याच मेथडनं सगळे सोडवू शकता. वी स्टार्ट विथ गिवन what we have given that x square minus 7x plus 5 equal to 0. ऑलरेडी एक्झाम्पल जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे ना. आणि म्हणून compare it with ax square plus bx plus c equal to 0. या आपण कंपॅरिझन करूया. कंपॅरिझन नुसार आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू कळतात. ए ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 1. बी इक्वल टू असणार आहे हे मिडल टर्म -7 आणि सी इक्वल टू असणार आहे कॉन्स्टंट दॅट इज 5. एबीसी ची व्हॅल्यूज आपण या ठिकाणी मांडल्यात. आता आपल्या फॉर्म्युल्याकडे जर मी आलो तर फॉर्म्युला हा आहे आपला. या फॉर्म्युल्यात डायरेक्ट किमती ठेवण्यापेक्षा आपण एकदा आपल्या सोयीसाठी या रूट मधली जो फॅक्टर आहे तो आपण एकदा सुरुवातीला काढून घेऊया. बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू आपण सेपरेट काढत आहोत म्हणजे आपल्याला सोपं जाईल, दुसरं काही नाही. ठीक आहे. सो बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू आपण सेपरेट काढतोय, मग फॉर्म्युला वापरूया. नाव बी चा स्क्वेअर म्हणजे -7 आणि त्याचा स्क्वेअर -4 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू आहे 1 ठेवली, सी ची व्हॅल्यू आहे 5 ती देखील ठेवली.
-7 आणि त्याचा स्क्वेअर जर आपण केला तर तो होणार आहे 49. ठीक आहे. 4 एक 4, 4 पंचे 20 -20, 4 पंचे 20 -20 इथपर्यंत आपण येणार आहोत. 4 मल्टिप्लाइड बाय ए आणि सी. ओके, याचा जर आपण डिफरन्स घेतला तर डिफरन्स किती येतो आहे? 49 मधून 20 जर गेले तर शिल्लक राहणार आहे 29. ही आली किंमत आपली 49 -20 इक्वल टू 29. ही डेल्टाची किंमत झाली. आता आपण फॉर्म्युला या ठिकाणी मेन्शन करूया. हेन्स we know that what we know that x is given by फॉर्म्युला लिहितोय -b प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर -4ac डिवायडेड बाय 2a याच्यात किमती आपण ठेवूयात. आता a ची व्हॅल्यू इथं समोर आहे विच इज फर्दर इक्वल टू -b मायनस, पण b ऑलरेडी -7 आहे त्यामुळे एक ब्रॅकेट टाकूया. -7 प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर -4ac. b स्क्वेअर -4ac ची किंमत किती आलेली आहे? 29. ठीक. आणि डिवायडेड बाय 2a डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय a ची किंमत आहे 1. सो मायनस इंटू मायनस +7 प्लस और मायनस 29 ला रूटच्या बाहेर आपण घेऊ शकतो का? तर याचं उत्तर नाही आहे. त्यामुळे रूट 29 रिमेन्स ॲज इट इज डिवायडेड बाय 2 प्लस और मायनस, आणि म्हणून एक्सच्या दोन किमती मिळतात आपल्याला. 7 प्लस रूट 29 अपॉन 2. एकदा प्लस घेऊन उत्तर काढतोय इथे, ह्या दोघांपैकी एक प्लस घेऊन उत्तर, आणि x इक्वल टू 7 मायनस रूट 29 मायनस घेऊन दुसरं उत्तर काढतोय या ठिकाणी डिवायडेड बाय 2. बऱ्याच मुलांनी असं ऑब्झर्वेशन केलं असेल ज्यांनी पुस्तक सोबत ठेवलंय त्यांनी. क्वेश्चन 2 मधला दुसरा क्वेश्चन हा क्वेश्चन 2 मधला पहिला क्वेश्चन आपण इथे न घेता मी अगोदरच्याच प्रश्नातला पहिलं एक्झाम्पल घेतलेला आहे. x² - 7x - 5 तुम्हाला समजण्याच्या दृष्टिकोनातून फॉर्म्युला मेथडवर पुस्तकातले जे गणित आहेत ते आपण उद्याच्या पिरियडला घेणार आहोत. सगळ्यांनी आता जो सेक्शन झालेला आहे त्या सेक्शनचा स्क्रीनशॉट इथे घ्यायचा आहे. हे बघा, फॉर्म्युला मेथडवर आधारित हा सेक्शन होता, त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही घेणार आहात. फॉर्म्युला मेथडवर आधारित असणार स्क्रीनशॉट या ठिकाणचा आजचा हा तास होता. मला असं वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतला बराचसा पोर्शन हा समजला असेल. आज आपण काही एक्झाम्पल्स फॅक्टरायझेशन मेथडचे घेतले. आवाज येतोय विद्यार्थी मित्रांनो? हो सर. आजच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आज गणित आवाज क्लिअर येत नाही. लक्षात आलं का? हो सर. हो सर. एक्झाम्पल लक्षात आलीत का? हो. विद्यार्थी मित्रांनो, आज जे गणित आपण घेतले सगळ्यांना लक्षात आली असतील. हो. हो सर. हो सर. लगड करवा. ओके, तर आजच्या या तासिकेला आपण या ठिकाणी थांबूयात. आपला वेळ देखील या ठिकाणी पूर्ण होतोय. ज्यांना आवाज येत नाही. त्यांना क्लास मटेरियल देखील मिळेल आणि तुम्हा सर्वांना याची लिंक देखील मिळेल युट्यूबच्या अभ्यास करू शकता. ओके सर. Today we are going to stop. आवाज येत. Thank you. Goodbye students. वेलकम. बाय सर.